काही आज उपस्थित आहेत. सगळ्यात आज महत्त्वाचं उद्याच्याला भारतीय जनता पार्टीची एक मोठी कार्यकारिणी पुण्यामध्ये होती आहे. त्या संदर्भामध्ये सगळी माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आज इथं आपले संवाद साधणार आहेत. माझे मित्र आणि आमचे नेते श्रीकांत भारतीय पत्रकार उपस्थित आहेत. मी माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पत्रपरिषदेला संबोधित करावं. नंतर प्रश्न असतील. पुणे या पुण्यनगरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ऐतिहासिक अधिवेशन उद्या सकाळी 10 वाजता सुरू होत आहे. ऐतिहासिक एवढ्या करता की 5300 प्रतिनिधी या अधिवेशनाला येणार आहे. या अधिवेशनामध्ये माननीय रावसाहेब दानवेजी हे राजकीय राज्याच्या एकंदरीत विकासाचं जे राज्य सरकारचं बजेट आहे, राजकीय परिस्थिती आहे, केंद्र सरकारचं मोदींचं सरकार तिसऱ्यांदा आलेलं सरकार याबद्दल आणि तिसऱ्या सरकारमध्ये मोदीजींनी दिलेल्या देशाकरता राज्याकरता अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर सुद्धा चर्चा होणार आहे. सोबत आशिष शेलारजी या महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चा करतील आणि पहिला सत्र जे आहे याचं समापन माननीय नितीन गडकरीजी करणार आहेत. लगेचच 2 वाजता दुसरं सत्र सुरू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी संघटनात्मक कार्याचा संपूर्ण पुढच्या काळातला या राज्यातल्या 97,000 बूथपर्यंतचा आमचा पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे, संघटनेच्या माध्यमातून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा 35 लाख कार्यकर्ता कुठली भूमिका घेणार आहे हे अधिवेशनात घेऊन जाणार आहे. कारण 35 लाख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे काम करतात आहे, संघटनात्मक कार्य करतात आहे, बूथपर्यंत काम करतात आहे. लगेचच माननीय देवेंद्र फडणवीसजी हे एकंदरीत महाराष्ट्र सरकारने 14 कोटी जनतेकरता केलेल्या मध्यमवर्गीयाच्या, गरीब कल्याणाच्या, महिला भगिनींच्या, शेतकरी शेतमजुराच्या कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने या महायुतीच्या सरकारने ज्या बजेटच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या योजना दिल्या त्याबद्दलची मांडणी होईल आणि 2:50 माननीय अमित भाई या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अधिवेशनाचा समापन करेल. मला विश्वास आहे या अधिवेशनातनं आमचा हा कोर भाजपचा 5300 पदाधिकाऱ्याचा संच हा गावागावात जाईल, बूथवर जाईल आणि या अधिवेशनातली ऊर्जा आमच्या महायुतीच्या सरकारच्या कामाचा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये डबल इंजिन सरकार, केंद्रातलं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार या 14 कोटी जनतेचं कल्याणाकरता महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात यावं याकरता आमचा कार्यकर्ता काम करेल. या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही हेही सांगणार आहोत की मोदींच्या सरकारच्या वेळी उद्धव ठाकरे सरकारने मोदींच्या सर्व योजना बंद पाडण्याचं पाप केलं होतं. मोदीजींचं सरकार वर काम करत होतं पण उद्धव ठाकरे काम करत नव्हते. त्यामुळे राज्याचं काय काय नुकसान झालं हे सुद्धा मांडणी करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये जे एक चुकीचं महाविकास आघाडीला दिलेलं मत
या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं किती नुकसान करेल याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मतदारांना समजवणार आहोत. कारण महाविकास आघाडीचा जो एकमेव अजेंडा आहे मोदींच्या सरकारच्या योजना थांबवणे, मोदींच्या पुढच्या 5 वर्षाच्या सरकारचा एकही पैसा महाराष्ट्रात खर्च न होऊ देणे, ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे आणि त्यांनी अनुभूती दिली आहे. आपल्याला हे माहिती आहे की महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेलं, उद्धव ठाकरेचं सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेलं, ओबीसीचं आरक्षणही गेलं होतं. पण एकनाथ शिंदे फडणवीस सरकार आल्या आल्या ओबीसीचं आरक्षण, मराठा आरक्षणाचे योग्य निर्णय घेतले. आणि आता तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे की ते सत्तेत आले, महाविकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे लाडली बहिणा योजना बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे 3 सिलेंडर बंद करणे, महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणे म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल जे देवेंद्र फडणवीसजीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री म्हणून माफ झालं ते बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे जनतेचं रेशन बंद करणे, मोदी सरकारचं रेशन बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे 1 रुपया पीक योजना बंद करणे, महाविकास आघाडीचं सरकार येणे म्हणजे शेतकरी शेतमजुराचे बेहाल करणे, हाल खराब करणे. आणि महाविकास आघाडी सरकार येणे म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना बंद करणे. साऱ्या योजना महाराष्ट्रात बंद केल्याशिवाय ही महाविकास आघाडी राहणार नाही. आणि यांना शत्रुत्व येत आहे. शत्रुत्वाच्या नावाखाली मोदींचे शत्रुत्व म्हणून मोदीजींच्या सर्व योजना हे बंद पाडतील. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करणार आहोत की मोदीचं सरकार दिल्लीत आहे, राज्यात जर महायुतीचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचा विकास करू शकतं. हाच या महाधिवेशनाचा मतितार्थ आहे. मनोज जरांगे का बोलले याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही, त्याचे आमचे लोक उत्तर देतील. पण साधारणतः एखाद्या परिवारामध्ये शिक्षणाकरता मदत लागतं, आर्थिक दुर्बल परिवार आहे, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतं की हॉस्पिटलला जाण्याकरता सुद्धा पैसे राहत नाही, औषधी घेण्याकरता पैसे राहत नाही. आमच्या महिला बहिणीला पैसे संचित करण्याची क्षमता आहे. आणि हे जे 1,500 रुपये महिना किंवा पुढच्या काळात जे काही सरकार जो निर्णय घेईल, या पैशातनं त्या परिवाराचं आरोग्य, त्या परिवाराचं संपूर्ण शिक्षणाचं नियोजन होऊ शकतं. आणि या बचतीतनं पुढच्या काळामध्ये त्यांना त्यावर एखादा इन्शुरन्स स्कीम करता येतं. कोणी 10 रुपये रोजचे जर टाकले तर वेगळ्या पद्धतीने 300 रुपयामध्ये चांगलं इन्शुरन्स मिळू शकतं. त्या परिवाराचं संरक्षण होऊ शकतं. रोज 10 रुपयामध्ये इन्शुरन्सची मोठी स्कीम आहे. 300 रुपये महिना जर 1500 रुपयातला गेला तर त्या परिवाराचं पूर्ण हेल्थ इन्शुरन्स होऊ शकतं. अशा अनेक योजना गोष्टी करतायत. त्यामुळं कुठल्याही सरकारचं पहिलं कर्तव्य आहे, कुठल्याही सरकारचं, की सरकार हे साधन म्हणून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि त्यामुळं सरकारने केलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या आहे, त्यामुळे त्या केल्याच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. नाही, त्याच्याबद्दल सुधीर भाऊ मुनगंटीवारजी बोलतील. मला तो अजून ट्विट मी बघितलं नाहीये. अजित पवार यांचे आमदार अतुल लोके यांनी शरद पवार यांची वेळ घेतली. इकडे जर पाहायला गेलं तर शरद पवार असं म्हणतात की ज्यांनी आमच्यासाठी काम केलं आहे ते सगळे आमच्याकडे शरद पवार होते. कसं बघायला असं आहे, परवा भुजबळ साहेब गेले भेटायला. याचा अर्थ भुजबळ त्यांच्याकडे गेलेत का? बेनके साहेब गेले. बेनके साहेब गेलेत का? शेवटी अजितदादा त्यांचा पक्ष सांभाळण्याकरता सक्षम आहेत. त्यामुळं अजितदादा त्याबद्दलचा योग्य निर्णय करतील.
2 दिवस बैठका झाल्या आपल्या यामध्ये काही जागा वाटपासंदर्भात काही चर्चा झाली, किती जागा लढवायच्या 35 पदाधिकारी कोर ग्रुपचे आमचे 2 दिवस आम्ही बसलो होतो. आमचे प्रभारी उपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी आणि देवेंद्रजी आम्ही या बैठकीत होतो. या 2 दिवसात फक्त विधानसभा न्याय विश्लेषण झालं आहे. कुठलीही जागा वाटपाची चर्चा या बैठकीत झाली नाही. महाविकास आघाडीला हे माहिती आहे, महायुतीमध्ये एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी यांची सक्षम युती आहे आणि ही युती जर असली तर आपला काही ठिकाणा लागणार नाही. म्हणून संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. उद्धव ठाकरे काही बोलतात हो. उद्धव ठाकरेला कळत नाही की आदित्य ठाकरेंनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. वाघनखाबद्दल अशा पद्धतीच्या चर्चेत आणणे, अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हाच अपमान आहे. छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये वाघनखाबद्दल चर्चा आणणे किंवा चर्चा करणे हे अपमानास्पद आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना, ते वाघनखाच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी त्यांनी एक जल्लोष या महाराष्ट्रात केला. पण किती राजकीय भूमिका या ठिकाणी येत आहे. त्यांनी विचार करा उद्धव ठाकरेंनी की आज जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर वाघनखाबद्दल त्यांनी भूमिका काय घेतली असती. उद्धव ठाकरे मताच्या राजकारणात तेवढे लाचार झाले आहेत की छत्रपती शिवरायांच्या इतक्या मोठ्या अफजलखानाला धाराशाही करणाऱ्या घटनेवर ते आक्षेप घेत आहेत, त्याच्या वागणुकीवर ते आक्षेप घेतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणात एवढं खाली कोणी जाऊ नये. नागपूरमध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि आपली महापालिका प्रचंड त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. नागपूरमध्ये मी स्वतः, देवेंद्रजी, नितीन गडकरीजी आम्ही सर्व लक्ष देऊन आहोत. आज संपूर्ण तिथे व्यवस्था खिळखिळी झाली आहे, कारण कमी एका तासामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त पाऊस होतो आहे. तेवढा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि हा जो खालचा भाग आहे, नागपूरच्या खालचा भाग, कामठी विधानसभा आहे, कामठी आहे, मौदा आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही घरात पाणी गेलेलं आहे. अनेक गाव पुराखाली आले आहेत. तातडीनं या गावांना प्रशासनाने अलर्ट केलेला आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की या पुराच्या धोक्यापासून जीवहानी वित्तहानी होणार नाही याकरता जनतेने काळजी घ्यावी आणि प्रशासन सुद्धा या ठिकाणी पूर्ण वेळ काम करत आहे. दोन गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. पण ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्यावं या गोष्टीला भारतीय जनता पार्टीचं समर्थन नाही. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा, शरद पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा. त्यांना हे मान्य आहे का? आज उद्धव ठाकरेंनी, काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांनी त्यांच्या अजेंड्यावर टाकावं, त्यांच्या मॅन्युफॅक्चरवर टाकावं की आम्ही ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देऊ. आत्ता जे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले आहेत, या खासदारांनी मनोज जरांगे साहेबांसोबत त्या ठिकाणी मीडियासमोर यावं, सांगावं त्यांना ते भूमिका मान्य आहे का? कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणे हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला मान्य होत नाही. आता मराठा समाजाचं आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला देणे काही मान्य होणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण मराठा समाजाला देणं मान्य होणार नाही.
त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते ज्यांना फायदा आला आहे त्यांनी अँटी कमिटी तयार केली, आमच्या सरकारविरुद्ध त्या ठिकाणी तयार केलं की हे महायुतीचं सरकार आरक्षण देत नाही. आता त्यांचा बॉल आहे. त्यांनी तर लोकसभेमध्ये निगेटिव्ह प्रचार करून मतं घेतले की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देत नाहीये. उलट मराठा समाजाला देवेंद्रजींनी टिकणार आरक्षण दिलं, हायकोर्ट पण टिकवलं. उद्धव ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडली नाही म्हणून त्या ठिकाणी मराठा आरक्षण केलं. पण आता सुद्धा 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे. त्यांना खुलं चॅलेंज आहे, 31 लोकांनी यावं सांगावं की आम्ही ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाचं आरक्षण देणार आहे का. आता तरी मॅन्युफॅक्चर पण टाकावं येणाऱ्या निवडणुकी, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, की आम्ही आता ओबीसीचं आरक्षण काढू आणि मराठा समाजाला देऊ. करू शकत नाही, खोटारडे आहेत, खोटं बोलून मत घेतील. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टीची क्लिअर भूमिका आहे. मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण मिळालं पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी तटस्थ आहे. त्याकरता योग्य वेळी भारतीय जनता पार्टी भूमिका पार पाडली आहे. आमचे मराठा समाजाचे सर्व नेते, स्वतः रावसाहेब दानवेंचे सर्व नेते मराठा समाजाला न्याय देण्याकरता, मराठा समाजाच्या आर्थिक दुर्बल परिवारांना सक्षम करण्याकरता काम करतात आहे. आणि त्यामुळं मला वाटतं एकनाथ शिंदेजी जे सरकारचे मुख्यमंत्री आहे, शेवटी मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की छत्रपती शिवरायाच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मला एकनाथ शिंदेजीवर विश्वास आहे की मराठा समाजाला ते पूर्ण न्याय देतील.